जलसंपदा विभागातील कर्मचाऱ्यांनी सोलापूर लेदर बॉल क्रिकेट इरिगेशन प्रीमियर लीग स्पर्धा रेल्वे मैदानावर आयोजित केली आहे। या सोलापूर लेदर बॉल क्रिकेट इरिगेशन प्रीमियर लीग स्पर्धेचं उद्घाटन प्रायोजक जे ब्युटिकचे संदीप गड्डम यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र आणि बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी उपस्थित होते। तसंच सार्वजनिक बांधकाम पाटबंधारे कर्मचारी संघटनेचे माजी सरचिटणीस अशोक इंदापुरे, महसूल कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष शंतनू गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती। सर्व उपस्थित मान्यवरांचा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना शाखा सोलापूरचे अध्यक्ष राजीव साळुंखे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। सोलापूरचे सुपुत्र धैर्य गोरे यांनी शिवजयंतीनिमित्त सोलापूर ते रायगड 380 किलोमीटरचा प्रवास 2 दिवसात सायकलवरून यशस्वीरित्या पूर्ण केल्यामुळे त्यांचा सत्कार चषक आणि सन्मानपत्र देऊन करण्यात आला। हा धाडसी पराक्रम पूर्णत्वास आणण्यास त्यांच्या आई मानसी गोरे यांचं योगदान महत्त्वपूर्ण होतं। कार्यक्रमाचं निवेदन संतोष अडाकुल गुरुजी यांनी केलं। या स्पर्धेत नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे या ठिकाणाहून आलेल्या क्रिकेटपटूंनी भाग घेतला। पहिला सामना रायझिंग स्टार आणि IPL टायगर या संघादरम्यान झाला। रायझिंग स्टारनं एकतर्फी सामना जिंकला। शिवाजी चव्हाणच्या भेदक गोलंदाजीनं हा सामना जिंकून दिला। त्यानं 2 षटकात 4 धावा देऊन 3 बळी घेतले। एक खेळाडू धावबाद करण्यात शिवाजी चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका निभावली। त्यांना मॅन ऑफ द प्लेयर्स हा पुरस्कार जाहीर करण्यात आला। दुसरा सामना गोदावरी सुपर किंग आणि रायझिंग स्टार यांच्या दरम्यान झाला। रायझिंग स्टारनं 15 षटकात 133 धावा केल्या। त्यामध्ये रुपेश सोनवणेनं 31 धावा केल्या। सुमित मानेनं 29 चेंडूत 58 धावा केल्या। यामध्ये 9 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता। इरफान शेख यांना 3 षटकात 24 धावा देऊन 2 गडी बाद केले। अशा प्रकारे रायझिंग स्टार या टीमनं दोन्ही सामने जिंकून अंतिम फेरी गाठली।